शेगाव येथील एका 3.5 वर्षाच्या मुलाने एक बटन बॅटरी सेल हा असा एक मोठ्या आकाराचा बटन बॅटरी सेल बाळाने चुकून खेळता खेळता गिळून घेतला होता। तर त्यांनी त्याच्या आईला जेव्हा सांगितलं तेव्हा आई आणि घरचे पालक एकदम जास्त टेन्शनमध्ये आले आणि त्यांनी गडबडीमध्ये बाळाला तातडीने बाळाला जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये घेऊन गेले। तिथल्या उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांनी प्रकरणाचे गंभीरता लक्षात घेता कारण की हा जो बॅटरी सेल असतो ह्याच्यामध्ये जेव्हाही हा आपल्या अन्ननलिकेत जातो त्यावेळेस त्यामधले भयंकर जे केमिकल असतात ते बाहेर येतात। लिथियम आयन जनरली चे सेल जास्तीत जास्त प्रमाणात आजकाल उपलब्ध आहेत, तर ते लिथियम आयन हे अल्कली असते, तर त्यामुळे बाळाच्या अन्ननलिकेमध्ये ते विघटन होऊन बाळाच्या अन्ननलिकेला छिद्र पडू शकते। इथे आल्यावर आम्ही त्याचा जेव्हा एक्सरे केला तर एक्सरेमध्ये साधारणतः ह्या ठिकाणी तो बॅटरी सेल अडकलेला असल्याचं आमच्या लक्षात आलं। तर अशा परिस्थितीमध्ये सर्वात योग्य असं ठरतं की आपण दुर्बिणीद्वारे तो सेल काढला पाहिजे, परंतु नातेवाईक हे अत्यंत त्यांची परिस्थिती हलाखीची होती। वडील एक मजुरी काम करत होते, त्यात इथून पुढे हलवायसाठी वेळ खूप जाणार होता, त्यामुळे नातेवाईकांनी विनंती केली की सर आपल्या इथे काही जर शक्य होत असेल आमची परिस्थिती पाहता तर कृपया तुम्ही आम्हाला मदत करा। तर ह्यावेळेस एक आम्ही थोडा वेगळा विचार केला की एक फोलिस कॅथेटर लघवीच्या जागेवरती आपण जेव्हा लघवी अडकलेली असते तर रिलीव्ह करण्यासाठी फोलिस कॅथेटर वापरतो। तर हा फोलिस कॅथेटर आम्ही त्याच्या तोंडावाटे इथे तो सेल अडकलेला होता, तर सेलच्या पुढे जाऊन तो ढकलला आणि तिथे त्याला बलूनसारखं वापरून त्याला जेव्हा ओढत आणलं त्यावेळेस त्या कॅथेटरसोबत हा जो सेल आहे हा इझिली बाहेर निघून आला आणि बाळाचा जो त्रास होता तो एक जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटात बाळाचा त्रास रिलीव्ह झाला।